नमस्कार, शंकर स्वामी ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा विषय सरळपण आणि लक्षावरचं लक्ष. कसं वाटलं? सरळपण, लक्षावरचं लक्ष. यातून काय होतं पहा, आपण आपल्याला दुर्लक्षित करत नाही. महत्वाचे, गरजेचे आणि फायद्याचं नक्कीच. तर सरळपण जीवनाला जगण्याला स्वतःची अशी एक अधोरेखित केलेली व्याख्या असायला हवी. मला जगायचं कसं, माझं शिक्षण काय, माझा हुद्दा काय, माझं स्वहित काय, आणि माझा महत्वाचा म्हणजे माझा प्रपंच, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य. लक्षावरचं लक्ष दुर्लक्षित असता कामा नये. पहा, तुम्ही दुर्लक्षित कराल ना, भावनिक व्हाल ना, आगतिक व्हाल ना, खर्चिक व्हाल ना. भावनिकता आणि खर्चिकता ही धोरणी माणसाचं चांगलं लक्षण नाही. स्पष्ट आहे. कुणाला आवडू अथवा ना आवडू, भावनिकता आणि खर्चिकता. शब्द जरा थोडा किचकट वाटेल, पण गरजेचा आहे. काय होतं, आपला खिसा आणि आपला घसा. घसा हा भावनिक आहे आणि खिसा हा आर्थिक आहे. शब्द घसा आणि खिसा सरळ सरळ. ही दुनिया वेगळी आहे. ही दुनिया नौटंकी आहे. या दुनियेला फक्त शो आवडतो, डेकोरेशन आवडतं. माणसं भावनिक करून कर्तव्यापासून दुरावलेली त्यांना आवडतात. शिस्त, नेटकेपणा आणि आर्थिक धोरण हे चांगल्या व्यापाऱ्याचे लक्षण आहे, चांगल्या नोकरदाराचे लक्षण आहे, चांगल्या उद्योगी माणसाची लक्षण आहे. तो शेती करो, व्यापार करो, नोकरी करो. धोरण, ध्येय आणि ध्येया निष्ठित निष्ठा आणि शांती आणि इति स्वतःचं जीवन जगण्याची कला. काय होतं, आपल्याला वापरणारी माणसं, असा हा एक शब्द आहे बरं का. बारीक विषय. आपल्याला वापरणारी माणसं, भले ती मित्र असतील, नातेवाईक असतील, खूपच जवळीक साधून आपल्या भावनेबरोबर, सुखदुःखाबरोबर असतीलही आणि असायला हवीत. पण आपलं धोरण, आपलं जीवन, आपलं जगण्याची भाषा, त्याला तरी काहीतरी महत्व आहे की नाही. भावना आणि कर्तव्य हा तो व्हिडिओ मी अगोदरचा टाकलेलाच आहे, तोही पहा तुम्ही. पण हा जो व्हिडिओ आहे, लक्षावरचं लक्ष, सरळपण, साधेपण, जपूनही आयुष्य चांगलं जगता येतं, हा व्हिडिओ यासाठीच मुद्दाम खिसा आणि घसा हे एक तत्वज्ञान सांगितलेलं आहे पहा. कारण आर्थिक नियोजन बिघडल्यानंतर आपलं मानसिक आरोग्य, कौटुंबिक स्वास्थ्य सुखात राहत नाही. पहा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.